नमस्कार मंडळी. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि पावसाच्या साचलेल्या दूषित पाण्यामुळे अनेक साथीचे रोग पसरतात. अशाच एका आजाराविषयी माहिती आपण नवोदित कलावंतांनी सादर केलेल्या नाटिकेमधून बघूया. आई, आम्ही बंटीच्या घरी खेळायला जाऊ का? आई, आम्ही थोड्या वेळच खेळतो. जा, आपण लवकर या. तिकडून आल्यावर अभ्यास करा. होय. बंटी, चल खेळायला चल. काय हो तुमचा काय हो रोजही त्याला आवाज मारता हगी लागले आधीच त्याले त्याला जीवाला अजिबात सुख नाही. आराम करू द्या त्याला. आता पाठवा ना काकू, थोड्या वेळच खेळतो ना. नाही येत बाई, तो आराम करत आहे. मगाशी सांगितली ना नाही येत म्हणून. बरं मी काय म्हणत आहो, तुझी आई घरी आहे का? हो आहे ना काकू. बरं तू चल, मी येते तुझ्या मागेच. काय ग, एवढ्या लवकर आल्या खेळून? बंटीच्या पोटात दुखत होतं म्हणून आम्ही आलो. जा, अभ्यास करा. रीनाताई घरी आहे का जी? वहिनीची सकाळी सकाळी आमच्या घरी कसं काजी? का करता भाऊ, माझ्या पोराची हगीच नाही बसली, पोटातच दुखते म्हणते, तर गोळ्या मागासाठी आलो होतो ताईकड. हो का? बरं बसा बसा बसा. अरे हा कुठे चालला माणिक? अरे माणिक, इकडे इकडे बरं. हो येतो. अरे ये बस बस बस. नाही बसत वगैरे काहीच नाही मी. मला जहाज आहे तिकडं. आबा, तू कोठी सकाळी सकाळी इकडं? पोराचा आणखी पोट दुखायला लागला, तर गोळ्यासाठी आलो होतो इकडे ताईकडे. तर तुमचा का बाप्पा, तुम्ही का डबाच धरून फिरत राहता इकडून तिकडे? अरे माणिक, तुझ्या घरी तर संडास आहे ना, मग तू असं बाहेर कशाला जाते संडासला? अजित का करू, त्या संडास मध्ये गेला का तर लागेच नाही अजिबात. बाहेर मोकळ्या हवेत एक नंबर मस्त वाटते आणि चांगला सापही होऊन जाते पोट. अरे पण त्याच्यामुळे रोगराई पसरते, त्याचं काय? पण मी का म्हणतो, माझ्या आपला बाहेर जाण्याचा संबंध आणि रोगराईचा संबंध काय? अरे माणिक, तुझ्या बाहेर संडासला जाण्यामुळेच तर त्या बंटीच्या पोटामध्ये दुखत आहे. काहाचा बाहेर जायचा संबंध ना रोगराईचा संबंध आला जी येते? काहीच्या काही बोलता बापा तुम्ही. भाऊजी ते बरोबरच बोलत आहेत. बरं, मी दीपाताईलाच विचारते. दीपाताई, तुम्ही पाणी कुठून आणता घरी वापरण्यासाठी? बाहेर वापरासाठी विहिरीचा आणतो आम्ही, आणि दार शिजवासाठी तलावाचा आणतो. ऐकलास माणिक? अरे नदी काठावर शेतात तुम्ही संडासला बसता आणि रोगराई घरी पसरवता. तो कसा का भाऊ? अरे माणिक, तुला तर माहितच आहे, आपल्या गावचे बरेचसे लोक बाहेर संडासला जातात आणि हे तर काय, रात्रो त्या विहिरीच्या भोवताला बसतात आणि पावसाचा पाणी आला का तेच पाणी त्या विहिरीमध्ये मिसळतो आणि दूषित होतो. आणि हे तर जाऊ दे, पण आपल्या शेताच्या बाजूला किंवा त्या विहिरीच्या बाजूला जे झाड आहेत ना, त्याचा पालापाचोळा कुडा कचरा त्या विहिरीमध्ये पडतो आणि पुन्हा तो पाणी दूषित होतो आणि तोच पाणी तुम्ही पिण्यासाठी वापरता. ठीक आहे सुधीर भाऊ, तुम्ही म्हणतात ते बरोबर आहे. विहिरीचा पाणी आता त्याच्यात पाला पाचोळा राहते तर तो दूषित असेल, पण त्या नदीचा पाणी, तो आता नदीचा पाणी तर वाहता राहते ना, त्याच्यात कुठे आला पाला पाचोळा? हे बघ, नदीमध्ये पालापाचोळा नाही आला किंवा वाहता पाणी आहे मान्य आहे, परंतु आपल्या गावचे बरेचसे लोक तिथं त्या नदीमध्ये बैल गाई गुराखे घेऊन जातात आणि तिथं धुतात. तसेच आपल्या गावच्या बाया कपडे घेऊन जातात आणि तिथं धुतात. त्याच्यामुळे तर पाणी खराब होतो ना. भाऊ, तुम्ही म्हणतात ते बरोबर आहे, पण आपल्या गावामध्ये प्याच्या पाण्याची विहीर एकच आहे, तर आम्ही तिचंच पाणी आणतो. मग आणायचं तरी कुठून ते तरी तुम्ही सांगा. आपल्या चांगल्या आरोग्यासाठी शुद्ध पाणी तर प्यावंच लागेल. मग मला सांगा ताई, तुम्ही प्याचं पाणी कुठून आणता? आम्ही पण त्याच विहिरीचं पाणी आणतो, आम्ही शुद्ध करून घेतो. पण ताई, तुम्ही शुद्ध कसे करता जी? त्यासाठी काही उपाय आहेत. सर्वात सोपी पद्धत म्हणजे गाळणीने पाणी गाळून टाकणे, नंतर पाणी कमीत कमी 20 मिनिटे उकळावं, त्यानंतर थंड झाल्यावर प्यावा. ताई, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, आजपासून आम्ही पण पाणी उकळूनच पिऊ. पण आधीच पोरगा 4 वेळा हगायला गेला आहे आणि उलटाही केला आहे, मग याच्यानं काही होईल का जी? उलट्या येणे ते लक्षणे आहे. पण तुम्ही लक्षणे मला ते लक्षणे का हो जे? मी तर आधी सळ आणि बाई बाप्पा, मला ते लक्षणे का समजलाच नाही. लक्षणे म्हणजे पातळ संडास होणे,
पोटात दुखणे, मळमळ वाटणे, उलटी होणे व पोट फुगल्यासारखा वाटणे हे सारे लक्षण त्याच्यात दिसून येतात. या लक्षणांमुळे शरीर सुकल्यासारखा वाटते व कमजोरी होते आणि माणसामध्ये चिडचिडपणा येतो व शरीर अस्वस्थ होते. बाप्पा, कसं झालं तर का करायचं आजी? घाबरण्याचं काही कारण नाही. हगवण हा एक साधा आजार आहे, परंतु त्याची काळजी जर नाही घेतली ना तर त्याचे काही परिणाम दिसून येतात. सुस्त वाटणे, अशक्तपणा येणे, चक्कर येणे आणि बेशुद्ध होणे. लहान मुलगा जर असेल तर तो कुपोषित होऊ शकतो व त्याची रोग प्रतिकार शक्ती कमी होऊ शकते. बाप्पा, असं होते का जी? मग असं झालं तर काय करायचं आजी? असं होऊ नये म्हणून ORS पाणी द्यायचं. तो एक असा पाणी आहे जो शरीरातील पाण्याची उणीव भरून काढते. आमच्या घरी कोटचा आला जी ORS न BRS अन आमच्या गावातही भेटते का नाही का? का भेटत नाही म्हणते माणिक तू? अरे आमच्या घरीच तर हे रीना आशा वर्कर आहे. आपल्या गावी आरोग्य दूत आहेत सरचे, तसेच नर्स आहेत. या सगळ्यांकडे मिळते ORS आणि तो सुद्धा मोफत मिळतो. आबा आबा आबा, तुम्ही तर पाजाचा म्हणता, आणि तो पाजाचा तरी कसा जी? त्यात सोपी उपाय आहे. 1 लिटर पाणी गरम करायचं, नंतर तिथं ORSचं पॅकेट टाकून त्यात मिक्स करून थोडा थोडा पाजायचा. ORS पॅकेट नसला तरी घरच्या घरी आपल्याला तयार करता येते. पण तो कसा जी? ते तर सोपंच आहे. आपल्या घरी तर मीठ आणि साखर ते तर आहे. फक्त एक स्वच्छ धुतलेला गंज घ्यायचा आणि तिथं 1 लिटर पाणी उकळून त्यात 6 चमच साखर आणि 1 चमच मीठ टाकून त्याला मिक्स करून थोडा थोडा द्यायचा. हो ताई, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. तर तुमच्याकडे एक पाकिट असेल तर देता का? हो, थांबा देते. हे घ्या ताई. माणिक, आता तरी तुला कळलं का उघड्यावर संडासला बसला तर काय होते तर? हो भाऊ, तुझं म्हणणं पटलं मले. मी आजपासून अजिबात बाहेर संडासले जाणार नाही आणि घरच्याच संडासचा वापर करीन. जर मला कोणी बाहेर जाताना दिसलं ना तर त्याला पण सांगेन का तू पण जाऊ नको आणि रोगराईला आमंत्रण देऊ नको. कशाची इथं लोक जमा झाल्यात, जाऊनच पाहतो. अबा, तुम्ही ते सगळे ह्यासाठी जमा झाल्यात? या 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 पाटील, या या बसा बसा बसा. नाही नाही, मला वेळ नाही आहे, समोरच्या कार्यक्रमाला जायचं आहे. पण माणिकराव, तुम्ही दोघं इथे कशासाठी आले? अजी का सांगता पाटील साहेब, आमच्या पोराला लागली हा, हगी लागून गेली आहे. 4-4 वेळ जाते. त्यासाठी याच्याकडे गोड्यासाठी ते आली आहे माझी बायको. असं असं असं. तर मला वेळ नाही आहे, मला समोरच्या कार्यक्रमाला जायचं आहे. बरं बरं, ठीक आहे. हो ठीक आहे, या. अजी, मी काय म्हणत आहो, तर तुम्ही म्हणता ना विहिरीमध्ये का काळी कचरा पडते म्हणून, तर पाटलाला सांगा ना, तुम्ही काहीतरी उपाय तरी करतील त्यांनी. चला, पाटील साहेब तर गेले, चला रस्त्यात आहे. चला चला, आपण सगळेजण जाऊ. चला 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 चला. हो, चला चला चला. थांबा थांबा पाटील साहेब, थांबा थांबा. आता काय राहिला तुमचं अजून? काय झालं रे? बरं पाटील साहेब, थोडा थांबा ना, थोडा तुमच्याशी बोलायचं होता 5 मिनिट. आता काय राहिलंय? मला कार्यक्रमाला जायला उशीर होते. काय ते बोल पटकन. पण मी काय म्हणतो पाटील साहेब, त्या विहिरीमध्ये काळी कचरा पडला आहे तुम्हा आम्हाला सर्वांनीच माहित आहे. पण त्यांनी म्हणत होते का त्या विहिरीचं पाणी दूषित झालं आहे, तर त्याच्यावर काहीतरी उपाय करा ना पाटील साहेब. पाणी कसा दूषित झालाय? तो तर गोड पाणी आहे, आम्ही नेहमीच वापरतो. अहो, गोड पाणी आहे, परंतु त्या पाण्यामध्ये पालापाचोळा पडल्यामुळे तो पाणी दूषित झालाय. विहिरीमध्ये पाला पाचोळा आहे म्हणता, ते बाल्टी 2-3 वेळा असं आपटलं तर बाजूला होऊन जातो. तर त्यामुळे त्या झाडं तोडायला सांगाल का तुम्ही? झाडं तोडायची काही आवश्यकता नाही. झाडं न तोडताही आपल्याला त्या पाण्याला सुरक्षित ठेवता येतो. जसं आपल्याला त्या विहिरीच्या भोवताला सिमेंटचा चबुतरा बनवायचा आणि विहिरीच्या भोवताला जर पाणी साचत असेल तर त्याच्यासाठी एक सुरक्षित नाली बनवायची आहे. आणि जो झाडाचा पाला पडतो विहिरीमध्ये, त्याकरिता काँक्रीटचा किंवा लोखंडाचा आपण त्याच्यावर झाकण बनवू. आणि मी काय म्हणतो, त्या बाया लहान लहान पोराले त्या विहिरीजवळ नेऊन हागाले बसवते आणि तोच पाणी मग त्या विहिरीत पडते ना, तोही मग दूषित होते. आता त्याच्यावर कसा करायचा मग? मग पाणी आता कसं शुद्ध होणार आहे? माणिक भाऊ सांगत आहे, तर याच्यावर उपाय सांगा तुम्ही. हो, त्याच्यावर उपाय आपण त्या विहिरीमध्ये ब्लिचिंग पावडर टाकू. त्यात काय आहे? उद्या सकाळीच 2-3 पाकिट आणून टाकून देतो विहिरीमध्ये. आता बरोबर बोलल्या का पाटील साहेब तुम्ही? तसं नाही, ब्लिचिंग पावडर विहिरीत टाकण्याची काही पद्धत आहे.
10 मिनिटानंतर. या पाटील साहेब या. हो हो. पहा हे लाकडं पहा ह्या विहिरीवर. हे बघा ते पहा त्या विहिरीमध्ये किती कचरा पडलाय. पहा पालापाचोळा, ह्या झाडाचा पालापाचोळा पडलाय आणि किती पाणी दूषित झालाय तो बघा. किती काड्या पडल्यात. ते काही सुद्धा बसले इथं पूर्ण संपूर्ण विहिरीला. आणि पाटील साहेब ते पाय तो आत्ताच पोराला ते हगाले बसवली तिनं पराली बाई. मग ते कसा होईल तिकडे पहा अशानं? ते तिकडे नाली पहा, नाली सांडपाणी पूर्ण नाली, तो खराब पाणी या पुन्हा विहिरीमध्ये येतो आणि पाणी दूषित होतो. आणि हे बाजूला पहा किती कचरा आहे. तोच पाणी जिरला का तर येते तोच पाणी जाते. तर आता आपण असे करू, सगळे मिळून आपण एक गावात मीटिंग घेऊ आणि या कामाला लवकरच सुरुवात करून टाकू. परंतु मला आता थोडा कार्यक्रमाला जायचं आहे, त्याच्यामुळे उद्याला आपण भेटू. ठीक आहे, ठीक आहे. ठीक. याचा बंदोबस्त आपण करू. तुम्ही आज मीटिंग लावा. हो 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 आज संध्याकाळला आपण सगळेजण जमू हो हो. आणि याच्यावर विचार विनिमय करू. बरं बरं, ठीक आहे मग हं? बर जा पाणी आणशील बरं थोडस प्याले. काय का तुमचा राहू द्या. हात नाही पाय नाही धुवान तिथे का पहिले पाणीच म्हणता. जाणं आधी आण पावडरचं ना. पाणी बनवून द्यायचं आहे पोराले. राहू द्या. का हो का याचा मदतच आला. गावाला जायचा होता आज सगळ्याला लागायची होती करी आली. बहुत दिवसाची जाईन म्हणलो गावाले. ए बापू उठ मा उठ. थोडस पिऊन घे हा पाणी. शक्ती येते अंगाले. हा घे पे. हो असा खारट पाणी मी नाही पे. अरे अरे पिऊन टाकला असतास थोडसा. नाही आई गो. अबे पेन थोडस तरी. त्याला पाकिटचं पाणी बनवून दिलं तर तो पेला नाही काय नाही पोरगा. तर थांबा त्याला काहीतरी नाही का खायचं तरी बनवून देतो अरे आता. काही बैगी झालीस का? तो सकाळपासून 4 वेळ पोरगा हगाले जाते आणि पुन्हा खालीच देतो म्हणते. आता त्याला काय उपायच ठेवू म्हणता. काहीतरी बनवून दिलो असतं. बरं थांबा मग आशा वर्कर ताईकडे तरी जाऊन येतो ना. काहीतरी नका विचारून तरी येतो. जा काहीतरी पोटी सांगाल जातेस तरी. ना का जारतेस का? रीनाताई ओ रीनाताई आ का घरी. अगं रीना ते वहिनी आली बघ. आबा ताई तुम्ही पुन्हा आल्या. हो ताई तुमच्याकडेच काम होता. या ताई बसा. काय झालं. का सांगता ताई. तुम्ही दिलेला पावडरचं पाणी आता आमच्या बापूला दिलो तर तो थुकून दिला चांगला नाही लागत म्हणून. तर आमचा बंट्याचा बाप म्हणते का त्याला खा प्याले जास्ती देतेस. आता कसा करायचा सांगा बापा तुम्हीच. जेवण बंद नाही करायचा. कमी तिखटाचा कमी तेलाचा साधा जेवण द्या. घरी आंबील असेल तर आंबील द्या. डाळ पाणी द्या. नाही ते नसेल तर निंबू पाणी द्या. दिवसातून 3 ते 4 लिटर पाणी द्या. त्यामुळे शक्ती मिळते. हो ताई तुम्ही म्हणता ते खरं आहे. घरी आंबील आहे ते आंबील पाचतो घरी गेल्यानंतर. पण त्याला दवाखान्यात नेऊ का. हगवण साधा रोग आहे. 1 किंवा 2 दिवस राहते नंतर ते कमी होते. आणि कमजोरीमुळे बेशुद्ध जर पडला किंवा संडासामध्ये रक्त लागला तर ताबडतोब तुम्ही दवाखान्यात नेऊ शकता. तसा तर रक्तबिक्त कधी पडला नाही. पण हगी लागलीच नाही पाहिजे. याच्यासाठी काही जर सांगल्या तुम्ही तर बाका होईल बापा. कसं आहे वहिनी याकरिता तुम्हाला विशेष काळजी घ्यावी लागेल. एकतर तुम्ही उघड्यावर संडासला जाऊ नका. शौचालयाचा वापर करा आणि संडासवरून आल्यानंतर स्वच्छ साबणाने हात धुवा. आणि जेवणाच्या आधी साबणाने स्वच्छ हात धुवावे आणि पाणी गाळून आणि उकळून प्यावे. घरातील अन्न पदार्थ झाकून ठेवावे. त्यावर माशा बसू देता कामा नये. बाहेर उघड्यावरचे व अस्वच्छ जागेवरचे पदार्थ खाऊ नये. हे बघा इत्यादी जर काळजी आपण घेतली ना तर आपले आरोग्य चांगले आणि सुदृढ राहील. धन्यवाद ताई. धन्यवाद भाऊ. आम्हाला दूषित पाण्यामुळे होणाऱ्या रोगाबद्दल सांगितले. आता माझी आणि माझ्या परिवाराची तुम्ही सांगितल्याप्रमाणे काळजी घेईन. 1 महिन्यानंतर. नमस्कार पाटील साहेब. हा, नमस्कार झाली का नमस्कार. विहीर? हो झाली. हे तोंडी बनवून घेतली तुम्ही सांगितल्याप्रमाणे. आणि पाणी काढण्यासाठी वगैरे चाक वगैरे सगळे फिटिंग केलेलं आहे. बरं ते लोखंडी जाळी
लोखंडी जाडी बनवायला दिलेली आहे. आता 2 दिवसामध्ये येईल तेव्हा आपण इथं लावून घेतो. आणि पाणी जाण्यासाठी हे पक्के अशी नाली बनवलेली आहे. पण तुम्ही ते जे म्हणत होते की याच्यामध्ये काहीतरी पावडर टाकायचं म्हणून, हा हा हा. तर ते आम्हाला कशी करायचं ते तुम्ही सांगले तर बरं होईल. बरं बरं, थांबा, तुम्हाला मी आता ते कृतीच करून दाखवतो. बरं बरं, ठीक आहे. मी घरून जाऊन सामान आणतो हो आणि हो तुम्हाला करून दाखवतो. जा जा जा, घेऊन या लवकर बघ. हो. हे बघा पाटील साहेब, हे एक मोठी बकेट घ्यायचं, हे एक त्याच्यापेक्षा छोटी बकेट घ्यायचं, आणि हा ब्लिचिंग पावडर आहे, आणि ही रेती आहे. ही रेती 2 किलो घ्यायची आपल्याला. आणि या मोठ्या बकेटला 4 बोटं खालून सोडून एक छिद्र पाडायचं आहे, आणि या छोट्या बकेटला 4 बोटं वरून सोडून एक छिद्र पाडायचं आहे. बघा पाटील साहेब, आपल्या विहिरीतील पाण्याचं प्रमाण जे आहे ते 4.5 ते 5,000 लिटर आहे. त्यानुसार आपल्याला हा जो पावडर आहे 1 हो. किलो पावडर आहे, हो. आणि ही 2 किलो रेती आहे, याच्यामध्ये टाकून हे मिक्स करायचे आहे. अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचा. चांगल्या पद्धतीने मिक्स केल्यानंतर त्याच्यात थोडं पाणी टाकून ह्या छोट्या बाल्टीमध्ये टाकायचं. हे बघा पाटील साहेब, या छिद्राच्या खालपर्यंत आपल्याला पावडर आणि रेती भरायची आहे, आणि याच्यावरून एक पक्का प्लास्टिक घेऊन याच्यावर बांधून घ्यायचं आहे चांगल्या पद्धतीने. ही छोटे बकेट जी बांधलेली आहे ही या मोठ्या बकेटमध्ये टाकायचं आहे, आणि ही पूर्ण मोठी बकेट आपण पाण्याच्या 1 मीटर आत सोडायची आहे. पण याचे प्लास्टिक बांधून आहे, तर याच्यातलं तो ब्लिचिंग पावडर पाण्यात जाणार कसा मग? हे बघा, याच्यात आपण रेती टाकली आहे, हा. पावडर टाकलाय, आणि या मोठ्या बकेटला छिद्र आहे वरून आहे, आणि छोट्या बकेटला पण छिद्र आहे. त्या छिद्रातून या बकेट मध्ये जेव्हा पाणी जाईल तेव्हा तो पाणी मिक्स होऊन थोडा थोडा पाणी विहिरीमध्ये चालला जाईल. असं. समजलं पाटील साहेब? हो. अशा प्रकारची कृती आपल्याला दर 15 दिवसांनी करायची आहे, आणि गावातील जो दूषित पाणी आहे विहिरीचा तो शुद्ध करायचा आहे. ठीक आहे. आपण तुम्ही सांगितल्याप्रमाणे हे छान आहे आपली आयडिया. तर या दूषित पाण्याला आपण नेहमी दर 15 दिवसांकरून वाचवू शकतो आणि चांगलं पाणी पिऊ शकतो. भगवान अतिसार, हे तर रोगाचे प्रसार, हे तर दूषित पाण्याचे प्रहार. स्वच्छतेचे संदेश ध्यानी धरू, आरोग्य आपले निरोगी बनवू.